आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, शुभ सकाळ. विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2 ऑगस्ट रोजी सकाळची उजनी अपडेट. उजनीमध्ये काल दिवसभरामध्ये 40,000पेक्षा जास्त विसर्ग येत असल्यानं उजनी धरणाचा पाणीसाठा हा 24 तासात 9% वाढला असून उजनी 100कडे झपाट्याने वाटचाल करते. आज सकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनीचा एकूण पाणीसाठा हा 99 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा 35.34 TMC इतका झाला आहे. उजनीची टक्केवारी 65.97% इतकी झाली आहे. 24 तासात 9% पाणीसाठा वाढलेला आहे, कारण काल सकाळी उजनी धरणाची टक्केवारी ही 56.94% इतकी होती. काल दिवसभरात 40,000 क्युसेक्सपेक्षा जास्त विसर्ग दौंडमधून उजनीमध्ये येत होता. त्यामुळे उजनीचा पाणीसाठा हा झपाट्याने वाढत गेला असून उजनी 66%वरती पोहोचली आहे. उद्या उजनी धरण 70%चा टप्पा पार करून 100कडे वाटचाल करणार आहे, तर दौंडचा उजनीत येणारा विसर्ग आज सकाळी 31,482 क्युसेस इतका आहे. काल दिवसभरामध्ये घाटमाथ्यावरती सुद्धा चांगला पाऊस नोंदला गेलाय. खिरेश्वरला 123 मिलीमीटर, भीमाशंकरला 102 मिलीमीटर, खंडाळ्याला 106 मिलीमीटर, टेमघरला 83 मिलीमीटर तर पवनाला 48 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरण 7 दिवसामध्ये प्लसमध्ये आल्यानंतर 66% पाणीसाठा उजनीत वाढलेला आहे. 26 जुलै रोजी उजनी धरण हे प्लसमध्ये आलं होतं, तर वीर धरणामधून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला असून तो 15,161 क्युसेस करण्यात आला असल्यामुळे नीरा नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. वरील धरणांवर तसेच घाटमाथ्यावर मोठा पाऊस बरसेल व वरील धरणं 100% भरल्यानंतर तो विसर्ग उजनीमध्ये येईल आणि उजनी धरण हे 100ही पार करेल, हीच आपल्याला अपेक्षा आहे.